तो दिवस मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही। त्या दिवशी खूप पाऊस पडत होता आणि घरातले सगळे लोक लग्नाला गेले होते। घरी फक्त आणि माझी काकीच होतो। बाबा आले, संदीप बेटा तू घरीच थांब, जर आपण सगळेच लग्नाला गेलो तर घर कोण सांभाळेल? मग मी म्हणालो ठीक आहे बाबा, मी घरीच थांबायचं म्हणल्यावर माझी काकू सुद्धा म्हणाली मी पण घरीच थांबते संदीप सोबत, त्याला एवढ्या मोठ्या घराचं नीट ध्यान ठेवता येणार नाही, म्हणून तुम्ही सगळे लग्नाला जा आणि लग्नानंतर आरामात या। मी म्हणालो नाही, मी एकटाच घर सांभाळू शकतो। मग बाबा म्हणाले कविता बरोबर आहे बोलते, तिला संदीप कडे राहू द्या। मग सगळे लग्नाला गेले। मग काकू मला म्हणाली तू अस का म्हणालास की घरची जबाबदारी मी एकटाच सांभाळू शकते? मी म्हणालो काकू मी एकटाच घर सांभाळू शकतो म्हणून मी म्हणालो ना। मग काकू हसून म्हणाली संदीप तुला आठवत आहे का, एक दिवस आपण दोघांनी मिळून खूप मजा केली होती? मी म्हणालो हो काकी, मी तो दिवस कसा विसरू शकतो? खूप वेळा मला वाटत की तो दिवस पुन्हा आला तर खूप मजा येईल, ते आठवून मी पण खूप खुश झालो। मग आंटी म्हणाली अरे वेड्या, मी तोच विचार करत होते, आता घरचे सगळे लोक बाहेर गेले, आपण पुन्हा त्या दिवशी सारखी मजा करू। मी म्हणालो काकू वा क्या बात है, तुम्ही तर खूपच आहात हो, मी तर कधी विचारच केला नव्हता। काकू म्हणाली आधी तू मार्केटमध्ये जा आणि 2 कोल्ड बियर घेऊन ये। मग मी मार्केटमध्ये गेलो आणि जसं काकूंनी सांगितलं होतं तसं घेऊन आलो। थोड्या वेळाने आम्ही दोघे आमच्या टेरेसवर गेलो। मी काकूला चिटकूनच बसलो होतो। ती म्हणाली मला तुला काही सांगायचे आहे? मी म्हणालो हो सांगा ना काकू, काय म्हणणं आहे तुमचं? तेव्हा काकू मला म्हणाली तुला कोणी गर्लफ्रेंड आहे का? त्यामुळे म्हणालो काकू तुम्ही असं काय बोलत आहात, मी एवढा मोठा झालो पण आतापर्यंत माझी एकही मुलगी मैत्रीण नाही आहे। माझी काकू थोडी चावट स्वभावाची आहे म्हणून मला तिचा स्वभाव खूपच आवडतो। ती मला इतकी साथ देते की माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींची ती काळजी घेते, ती माझ्याकडून प्रत्येक काम करून घेते। जेव्हा माझ्या काकूचे लग्न झाले तेव्हा मी तिला स्टेजवर बसलेले पाहिले आणि तिला पाहून मला खूप आनंद झाला। त्यावेळी घरात सर्वात लहान मीच होतो, यामुळे घरातील सर्व लोक माझ्यावर खूप प्रेम करत होते। माझ्या काकूच्या लग्नाला आत्ताच 2च महिने झाले होते। मी काकू सोबत खूपच कमी बोलत होतो, कारण मला तिच्या समोर जायला खूप लाज वाटत होती। एका दिवशी जेव्हा मी बाथरूम मधून बाहेर आलो तेव्हा काकू मला बघत होती आणि म्हणाली वा क्या बात है, तू तर आज एकदम हिरो सारखा दिसत आहे, तू चांगलीच एक्सरसाइज करतो वाटतं। मी म्हणालो नाही काकू, आणि एवढे म्हणून मी माझ्या रूममध्ये निघून गेलो आणि तयार होऊ लागलो। रूमच्या बाहेर आलो तेव्हा काकू परत म्हणाली कुठे चालला आहेस एवढं नटून थटून, एखाद्या मुलीला तर भेटायला नाही चालला ना? मी म्हणालो तस काही नाही काकू, आज माझ्या एका मित्राचा वाढदिवस आहे। मी विचार करू लागलो काकू माझ्यासोबत अशी चेष्टा का करत आहे? आता हळूहळू मला समजलं होतं की काकूला चेष्टा करायची सवयच आहे, ती अशी सतत माझी हसून चेष्टा करत असत। दुसऱ्या दिवशी काका मला म्हणाले संदीप मला स्टेशनवर सोडू ये, मला 4-5 दिवसाकरता बाहेर जायचे आहे। मग त्यांना मी स्टेशनवर सोडले। काकांचा बिझनेस होता या कारणाने ते बरेचसे दिवस बाहेर राहत होते। मी एक दिवस रात्रीला बघितलं की काकू बराच वेळ झाला तरी जागीच होती आणि त्यांच्या रूमचा दरवाजा सुद्धा उघडाच होता। मी बघितलं तेव्हा ती तिच्या फोन मध्ये काहीतरी बघत होती। मला बघून काकू म्हणाली तुला झोप नाही आली का? मी म्हणालो तसं काही नाही काकू, पण मी बाथरूमला चाललो होतो आणि बघितलं की तुमच्या रूमची लाईट चालू आहे आणि तुमचा दरवाजा सुद्धा उघडायचा आहे, म्हणून मी आतमध्ये आलो। तेव्हा काकू म्हणाली आज मला झोपच येत नाहीये, त्यामुळे मी मोबाईल बघत बसले होते। मी म्हणालो तुम्ही मोबाईल मध्ये काय पाहत आहात? काकू म्हणाली काही विशेष नाही, पण एक छोटासा व्हिडिओ बघत होते। मग मी तिथेच काकू जवळ बसलो आणि त्यांच्यासोबत गप्पा मारू लागलो। तेव्हा काकू मला म्हणाली मला तुला एक गोष्ट विचारायची आहे। मी म्हणालो विचारांना काकू। तेव्हा काकू म्हणाली संदीप तुला कधी असं वाटत नाही का की तुझ्या जीवनामध्ये काहीच आनंद नाहीये? मी म्हणालो काकू काय म्हणताय तुम्ही, तुम्हाला माहितीये ना माझी कोणीच गर्लफ्रेंड नाहीये, तर मग मी कशी काय मजा करू शकतो? तेव्हा काकू म्हणाली तू इतका चांगला आहेस आणि तुझ्याकडे गर्लफ्रेंड नाही हे काही योग्य नाही बर का? काकू खरं सांगू का, मला मुलीसोबत बोलायला खूप लाज वाटते, यामुळे माझी कोणतीच मैत्रीण नाहीये। मग काकू हसत म्हणाली तू खोट बोलत आहेस, माझ्यासोबत बोलायला तुला तर कसलीच लाज वाटत नाही, तुमच्यासोबत बोलायला नाही लाज वाटत, पण मी जेव्हा एखाद्या मुलीसोबत बोलतो तेव्हाच मला लाज वाटते। तेव्हा काकू म्हणाली मग तू असं कर ना, मलाच तुझी गर्लफ्रेंड बनव आणि आपण दोघं मग खूप आनंद घेऊ। आणि तसं पण तुझे काका जास्त घरी थांबत नाही ना, तेव्हा मी पण घरी एकटी राहून खूप बोर होऊन जाते आणि यामुळे माझा सुद्धा वेळ निघून जाईल आणि तुला पण खूप मजा येईल।
मी म्हणालो काकू पण आता तुमचं तर लग्न झालेलं आहे ना. काकू म्हणाली मग काय झालं, लग्न झालेल्या स्त्रीचा सुद्धा बॉयफ्रेंड असू शकतो ना. मी म्हणालो नाही नाही, असं नाही होऊ शकतं. तेव्हा काकू म्हणाली आता तसं काही नाही, आजपासून मी तुझी गर्लफ्रेंड आणि तू माझा बॉयफ्रेंड. मी म्हणालो काकू जर काकाला माहिती झालं तर काय होईल. यावर काकू म्हणाली तू याची चिंता नको करूस, गोष्ट फक्त आपल्या दोघातच असेल. जेव्हा मला काही अडचण नाही तर तू काय एवढं परेशान होत आहेस. तेव्हा मी पण हो म्हणालो. आता आपण मित्र आहेत, मग आपण सर्व प्रकारचा आनंद घेऊ शकतो ना. आता तेव्हा काकू हस्त म्हणाली अरे संदीप आता तर तू खूपच हुशार झाला रे. तेव्हा मी म्हणालो नाही काकू मी फक्त विचारत होतो. तेव्हा काकू डोळा मारत मला म्हणाली मग आपण आता मजा करू शकतो. तेव्हा मी म्हणालो तुम्ही मला आणखी चांगल्या प्रकारे नाही जाणार. काकू म्हणाली ठीक आहे, पण जेव्हा मला वाटलं की आता आपली मैत्री चांगली झालेली आहे आणि आपण त्या गोष्टीसाठी तयार आहोत, तेव्हा मी तुझ्यासोबत मजा करेल बर का, लक्षात ठेव विसरू नकोस. तेव्हा मी म्हणलो ठीक आहे आणि आता मी झोपायला चाललो. मी तेव्हा माझ्या रूममध्ये निघून गेलो आणि सकाळी मी जेव्हा उठलो तर खूप उशीर झाला होता. काकू तयार होऊन कुठेतरी जाण्याची तयारी करत होती. तुम्ही कुठे जात आहात. काकू म्हणाली संदीप लवकर कपडे घाल, बूट घाल. मी म्हणालो पण काकू झालं काय. तेव्हा काकू म्हणाली माझ्या आईची तब्येत खराब झाली आहे आणि मला लवकर आईकडे जायचं आहे. आता तू मला लवकर स्टेशनवर सोडून ये. मग मी लगेच तयार होऊन काकूला माझ्या बाईकवर बसवले आणि त्यांना घेऊन निघालो. चालत असताना काकूला एक फोन आला. तेव्हा काकू मला म्हणाली संदीप गाडी थांबव. मी म्हणालो काकू काय झालं. काकू म्हणाली ही जागा हे वातावरण बघ ना किती छान आहे, आपण आता थोड्या वेळ इथेच थांबू. मी म्हणालो आपल्याला उशीर होईल ना, तुमच्या आईची तब्येत खराब आहे. तेव्हा काकू हस्त म्हणाली अरे हा तर फक्त एक बहाणा होता तुला इथपर्यंत आणण्याचा. माझ्या आईची तब्येत बिलकुल ठीक. मी बराच दिवसाची बाहेर फिरायला आले नव्हते, त्यामुळे मी विचार केला की चला आज तुझ्यासोबत फिरून येईल. मग मी पण विचार केला की आता बऱ्याच दिवसानंतर काकू सोबत फिरायला आलो आहे, आता या क्षणाचा आनंद तर घ्यायचाच. यानंतर आम्ही संध्याकाळपर्यंत फिरत होतो. रात्रीच्या वेळी आम्ही घरी गेलो. घरी जातात माझ्या आईने विचारले की तुझ्या आईची तब्येत बरी आहे का. तेव्हा काकू म्हणाली हो ठीक आहे, मी विचार करू लागलो. काकू तर बहाणे बनवण्यामध्ये मास्टर आहे. तेव्हा काकू मला म्हणाली आता लगेच माझ्या रूममध्ये माझ्यासोबत खेळायला ये, मला तुझ्याकडे काम आहे. मग मी काकूच्या रूममध्ये गेलो. तेव्हा मी काकूला म्हणालो तुम्ही तर खूपच हुशार आहात, कोणालाही असं सहज बोटावर फिरू शकता. यावर काकू म्हणाली तू आता चिंताच करू नको, तू असं माझ्यासोबत राहून राहून एकदम हुशार होऊन जाशील. मग काकू माझ्यासोबत सर्व प्रकारच्या गोष्टी करू लागली, माझ्यासोबत चेष्टा सुद्धा करू लागली. मग दुसऱ्या दिवशी मी बाजारामध्ये सामान आणण्यासाठी गेलो होतो, पण वापस आलो तेव्हा बघितले की काकू खूप आनंदी दिसत होती. मी म्हणालो काय झालं काकू, तुम्ही खूप खुश दिसत आहात. काकू म्हणाली आनंदाची बातमी ही आहे की तुझ्या काकाचा फोन आला होता आणि ते म्हणत होते जवळच्या शहरांमध्ये मी एक फ्लॅट खरेदी केला आहे आणि मला तिथे बोलावलं आहे आणि त्यांनी आज माझं संध्याकाळचे तिकीट सुद्धा बुक केला आहे, तर आता तुला मला स्टेशनला सोडायला यावे लागेल. मी म्हणालो काकू तुम्ही जर निघून गेला तर मी एकटा पडलो. तेव्हा काकू हस्त म्हणाली चिंता करू नको, मी काहीतरी कारण सांगून तुला पण तिचा बोलून घेईल. संध्याकाळी मी काकूला स्टेशनवर सोडून आलो आणि गेल्यावर मला फोन नक्की करा. ती म्हणाले ठीक आहे. यानंतर मी बरेच दिवस काकूच्या फोनची वाट पाहिली. मग एक दिवस अचानक दुपारी काकूचा फोन आला. तिने तिच्या मधुर आवाजामध्ये मला तिथे येण्याचे आमंत्रण दिले आणि मग मी काकाच्या घरी राहायला गेलो. तिथे गेल्यावर परत आमचं पाहिल्यासारखं हसी मजाक चालू झाली. आम्ही दोघ आता एकमेकांसोबत खूप आरामदायक फील करत होतो आणि वेळेसोबतच मला काकू बद्दल एक वेगळंच आकर्षण निर्माण होऊ लागलं होतं. एक दिवस माझे काका ऑफिसमधून रात्री घरी आले नाही, तेव्हा घरी काकू आणि मी दोघेच होतो. आम्ही टेरेसवर गेलो. गार हवा सुटली होती, चांदणी रात्र होती आणि असं खूप रोमॅन्टिक वातावरण तयार झालं होतं आणि असंच चेष्टा करत करत काकू आणि मी एकमेकांच्या जवळ येऊ लागलो होतो. दोघांच्या हृदयामध्ये नवीन भावना तुमच्या जागृत झाल्या. काकू मला म्हणाली संदीप मला असं वाटतं कधी कधी आपण काहीतरी वेगळं करू, तुला पण असं काही वाटतं का रे. तेव्हा मी पण थोडं अडखळत म्हणालो हो काकू, मला सुद्धा असं काहीतरी वाटतं, परंतु मला काही समजत नाही की हे बरोबर आहे की नाही. तेव्हा आमच्या दोघांची नजरानजर होते आणि एकदम शांत वातावरण होतं व्हायला लागल्या होत. त्या क्षणी भावनांच्या ओहोळात वाहत आम्ही एकमेकांच्या जवळ येतो, पण मग काकू अचानक मागे सरकतात. काकूच्या डोळ्यांमध्ये थोडा ओलावा येतो. मग तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली आपल्याला हे थांबवायला पाहिजे.
हे बरोबर नाही. आपण आपल्या नात्याची सीमा ओलांडू शकत नाही. मी तुझी काकू आहे ही मर्यादा नाही सोडू शकत. आणि काकूचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पश्चातापाची भावना निर्माण झाली. मी काकूला म्हणालो, हे बरोबर आहे तुमचं, आपण हे करायला नको पाहिजे होते. आपण आपल्या भावनावर निमंत्रण ठेवले पाहिजे. आणि त्या क्षणी आम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेतले आणि आपल्या नात्याची पवित्रता टिकवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा काकू मला समजत म्हणाली, आपल्या भावना चुकीच्या नाही, पण आपल्याला हे समजून घेतले पाहिजे. कोणत्या पण नात्याची एक सीमा असते आणि त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. मग मी मान झुकवत म्हणालो, हो काकू, मी समजू शकतो, हेच आपल्या दोघांकरिता योग्य आहे. त्या रात्रीच्या नंतर मी आणि माझ्या काकूंनी आमच्या न्यायातील एक नवी दिशा दिली आणि मग आम्ही ठरवलं की आम्ही एका कुटुंबाचे सदस्य असल्यासारखे राहून आणि मागे जे झालं ते आता सोडून देऊ. आणि आता आमच्यातलं प्रेम एक सन्मान आणि स्नेहामध्ये बदलून गेलं राखण्यास. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की भावनांचा आदर करणे आणि नातेसंबंधांमध्ये मर्यादा राखणे खूप महत्त्वाचे आहे. जरी आपण आपल्या भावनांनी कोणत्याही क्षणी वाहून गेलो तरी योग्य वेळ